आमच्या गावामध्ये एमआयडीसीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। गेली 2 महिनेसुद्धा त्या ठिकाणी आम्ही 2 उपोषणं मोर्चा या ठिकाणी आणला। तर काय आम्ही म्हणत होतो की एमआयडीसीची प्रक्रिया चुकलेली आहे, त्याबाबत एक मिटिंग लावावी एवढी अपेक्षा होती। त्या अपेक्षेनुसार आम्हाला एवढा संघर्ष करावा लागला की ती मिटिंग काल लागली। त्या मिटिंगला आमचे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांनी हा संघर्ष उभा केला की ज्यांचा अट्टास आहे एमआयडीसी करायचा ते त्या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत। उपस्थित असूनसुद्धा पलीकडच्या दालनामध्ये बसतात, त्यांना लोकमत विचारात घ्यायचं नाही, अशा सगळ्या गोष्टी करल्यात। फक्त विरोधाला विरोध करायचा। आम्ही काय सांगतोय की प्रक्रिया चुकलेली आहे, आमच्यावर हे लादलं जातं आहे, जन्मत तिथलं सांगतंय। पण आमदारांना फक्त काय करायचं आहे, त्यांच्या कामगार 4 घ्यायचे, त्यांचे कार्यकर्ते 4 घ्यायचे आणि त्या ठिकाणी विरोधाभास करायचा। म्हणजे जर एमआयडीसी करायची प्रक्रिया खरी आहे म्हणून लोकांच्यामध्ये संभ्रमावस्था तयार करायची, असं हे जर चालत असेल तर हे आमदार म्हणायच्या त्या ठिकाणी पात्रतेचे नाहीत। आणि आमच्यावरचा जो अन्याय आहे, आज आम्ही म्हणतोय की बाबा बऱ्यापैकी त्यामध्ये प्रक्रिया थांबलेली आहे। म्हणजे एमआयडीसीची प्रक्रिया सुरू होती ती थांबलेली आहे। म्हणजे आमचा निम्मा विजय या ठिकाणी झालेला आहे। म्हणजे त्यांना ती गरगर लागलेली आहे, त्यांना ते पटन झालं म्हणून ते आमच्या समोर येत नाहीत। मग या ठिकाणी येत्या 15 दिवसामध्ये जे जिल्हाधिकारी साहेब असतील आणि प्रांताधिकारी यांनी तो निर्णय त्या ठिकाणी सखोल चौकशी करायची आहे। किती गायरान शिल्लक आहे, झालेली प्रक्रिया काय चुकलेली आहे, ठराव कसा बेकायदेशीर आहे याचा सखोल अहवाल देऊन त्या ठिकाणी उद्योग मंत्रालय लेवलला ही एमआयडीसी रद्द करण्याची प्रक्रिया पुढच्या टप्प्यामध्ये होणार आहे। म्हणजे अर्धा टप्पा आम्ही जिंकलेलो आहे। पण या आमदारांना आमचं सांगणं आहे की त्यामध्ये सुद्धा त्यांनी काल जे विरोधाभास निर्माण केला, अशा पद्धतीनं विरोधाभास निर्माण करून आम्हाला क्रियेला प्रतिक्रिया देत असतील तर आमची सुद्धा क्रियेला प्रतिक्रिया आहे। त्यांना तालुक्यात कुठं आम्ही फिरून देणार नाही आणि येत्या काळामध्ये त्यांची खुर्चीसुद्धा त्या ठिकाणी राहणार नाही। आज लोकांनी बघितलेलं आहे त्यांनी किती लोकांच्यावर अत्याचार चालू आहे, इथं किती जमिनी बळकावल्या, किती एमआयडीसी केल्या, किती रिकामे आहेत। म्हणजे एकंदरीत फक्त या ठिकाणी हुकुमशाही आणि साम्राज्यवाद आधारित त्यांचं जे कारस्थान चालू आहे हे हाणून पाडणार। आणि आता जे पुढचा आमचा लढा आहे, आज आम्ही या ठिकाणी आंदोलन स्थगित करत आहोत म्हणून काय हा लढा संपलेला नाही आणि जो पण एमआयडीसी रद्द होत नाही तो पण आमचा लढा राहील। येत्या काळामध्ये 15 दिवसामध्ये हे बघणार, त्या ठिकाणी प्रशासनाचा जे अहवाल आहे तो जाणार, त्या ठिकाणी प्रशासनानं काय चुकीचं केले काय हे सगळं बघणार। आणि येत्या 15 दिवसानंतर जर एमआयडीसी रद्द झाली नाही तर ही पंचकृषी घेऊन हा तालुका घेऊन जळगावकरांच्या या साम्राज्यवादाविरोधात आम्ही जन आंदोलन व्यापकरित्या पेटवणार लागल्यात की त्या ठिकाणी टाकळीच्या शेतकऱ्यांचा अतिक्रमण आहे म्हणून जमिनीवर। आमच्या 47 हेक्टरवर शेतकऱ्यांचं अतिक्रमण नाही, फक्त ते काय करल्या टाकळीवाडीला अधिक करतात, त्याच्यामध्ये बेरीज करतात। हे जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये टाकळी आणि टाकळीवाडी एकत्रित दाखवलं आहे आणि टाकळीवाडीचं अतिक्रमण शेतीवर आहे हे सगळीकडेच आहे, मान्य आहे। मग ते अतिक्रमण एकत्रित दाखवल्यामुळे ते टाकळीने केलं असं ते सांगायला लागल्यात। पण तो महसुली गाव वेगळा आहे, टाकळीवाडी वेगळा आहे, टाकळी वेगळा आहे, ग्रामपंचायत दोन्ही वेगळे आहेत। त्यामुळे फक्त त्यांनी टाकळीचाच उल्लेख करावा। हे जे चुकीचं संभ्रम पसरवा लागल्यात की बाबा ह्याने अतिक्रमण वाचवायसाठी एमआयडीसी नको म्हटल्यात। आमचा 47 हेक्टरचा जे दोन्ही गट आहेत ते आजही रिकामे आहेत, त्या ठिकाणी एकही गुंठा अतिक्रमण नाही आणि त्या ठिकाणी एकही घर बांधलेलं नाही। आम्ही जे आहे ते सैनिकांनी अलॉट केलेलं जमिनी आहेत त्याचं 7 बार आहेत, त्या ठिकाणी भूमिहीनांना प्लॉट दिलेलं त्याचं पण सगळे आदेश आहे आणि हे आहे ते सोडून 47 हेक्टर आहे, ह्याच्यावर कुठेही अतिक्रमण नाही। आणि अतिक्रमण नसलेली जमीन त्यांना पाहिजे आहे। अतिक्रमण काढायची हिंमत असती तर आखीवाडचं अतिक्रमण काढायचं होतं, तिने का काढलेलं नाही, तो गट का वगळला तिने? त्यांच्यात हिंमत असली तर अजून पण अतिक्रमण काढावं तिथं आणि एमआयडीसी करायला तिथं पाऊलसुद्धा घालून देणार नाही। कोण जर अधिकारी येईल त्याला गोपनीच्या दगडानं मारतील शेतकरी त्या ठिकाणी जर सर्वेला जर कोण आला तर।